जी होते 50 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. राकेश इथे मात्र सुंदर फटका, लॉंग ऑफच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि श्री गणेश होते संघाचं. एका धावेने संघाचं श्री गणेश होताना आणि खातं खुलतंय ते भावेश अमोल तरे समीर स्पोर्ट पिंपलघर संघाकडून खेळताना होम ग्राउंड वरती. पुन्हा एकदा सुंदर फटका, चेंडू हवेत आहे आणि सॉफ्ट डिसमिसल. इथे मात्र मिड विकेटच्या रिजनला पहिला गाडी बाद होताना फलंदाज नितीन पहिला हादरा बसतोय तो खाडी संघाला. नितीन याच्या स्वरूपात 50 धावांचं आव्हान चेस करताना इथे मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती गोलंदाज राकेश याची. चला न्यू बॅटर लगेच तयार ठेवायचं आहे आपण. 38 सर्कल क्रॉस करायच्या आतच दोन्ही फलंदाज हे आपण तिकडे यायला पाहिजे, त्याची नोंद घ्यायची आहे. असंही आपण समीर स्पोर्ट पिंपळगड संघाला कमी लेखू शकत नाहीये. त्या संघामध्ये राकेश जो गोलंदाजी करतोय तो कोलिवली पारिवली या परिसरातील हा खेळाडू आहे आणि भरपूर वेगाने फॉर्म मध्ये यावर्षी नक्कीच तो खेळाडू सध्या गोलंदाजी करत आहे. आणि अमोल तरे जोडल्या टीम मध्ये अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक संघामध्ये. नक्कीच कॅप्टन आहे अमोल तरे समीर स्पोर्ट पिंपळगड संघाचा. आपण पाहतोय यावर्षी मनोजने खूप चांगली टीम बनवली आहे आणि प्रयत्न त्यांचे पाहायला मिळतील. येणारे अजूनही 11 स्पर्धा येणे बाकी आहेत. पहिली स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्या स्पर्धेमध्ये पहिला सामना इथे RN11 टीम संघाने जिंकलाय. दुसरा संघ इथे प्रयत्न करतोय, प्रयत्न करावेच लागतील कारण की येणारे मोठ्या स्पर्धा आहेत. चला न्यू बॅटर येतोय तो मुकुल. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज राकेश, सामना करेल मुकुल. इथे मात्र सुंदर चेंडू, लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी आणि एकच धाव, एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2. 50 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये 50 धावा काढायच्या आहेत तुम्हाला. मात्र तशा प्रकारे अजूनही अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळत नाहीये ती खार्डी संघाकडून. स्ट्राईक वरती येतोय तो भावेश. राकेश आपटलेला चेंडू, इथे मात्र फोर्स केला होता चेंडूला मिड विकेटच्या वरून. चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी षटकार. जो खार्डीकरांचा केपेल होतो ना, त्या केपेल मध्ये हा खेळाडू भरपूर फॉर्म मध्ये असतो भावेश आणि त्याच प्रकारचा फॉर्म दाखवत असताना 50 धावा बनवायचे आहेत आणि सुरुवात आक्रमण पहिला चेंडू जो फेस केला होता त्याच्या सिंगल धाव काढली होती भावेशने आणि त्यानंतर पुन्हा स्ट्राईक मिळाली. एक मोठा धमाका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. निश्चितच संदेश पाटील सोपं नसतं अशा प्रकारचं फटका खेळणं. चेंडूला खूप ताकद लागते फोर्स शॉट खेळण्यासाठी आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 वरती. पाहूया बॅकबोन ऑफ खार्डी भावेश. पुन्हा एकदा सुंदर फटका, अतिशय देखणा फटका. पंचांचा अजूनही इशारा आलेला नाहीये. आणि हा चौकार येतोय. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12. धावसंख्या होते 12. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, इथे मात्र बॅटची एज आणि चुकी करतो इथे मात्र यष्टीरक्षक. एक मोठा फलंदाज इथे बाद होता वाचलेला भावेश. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 13. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13. झेल मात्र इथं सुटतोय तो भावेश याचा. पाहूया महागात पडतोय का तो क्षेत्ररक्षण करणारा पिंपळघर संघाला. तर पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. भावेशाने आपल्या संघासाठी आतापर्यंत 12 धावांचं योगदान केलेलं आहे. नितीन कुठल्याही प्रकारची धावसंख्या न करता बाद झालेला होता तो गोल्डन डक वरती. त्यानंतर सलामीला आलेला फलंदाज मुकुल हा खेळतो 1 या धावसंख्येवर
आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज राकेश याने. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज गोलंदाजीसाठी येते तो अनिकेत सांघिक दुसरं षटक घेऊन. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या 50 धावांचं आव्हान आहे. अजूनही 37 धावा हव्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्रोकला चेक करताना कव्हरच्या रिजनला चेंडूला उचललं गोलंदाजाने आणि त्याचं रूपांतर 1 धावामध्ये पूर्ण. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14. आता मात्र स्ट्राइक वरती मुकुल. अनिकेत मुकुलसाठी इथे मात्र फोर्स केलेला चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफच्या रिजनला सहज सोपा झेल आणि खेळ संपुष्टात येते ती मुकुल याची. दुसरा आदरा बसतोय संघ खार्डी. RL स्पोर्ट खार्डी हा संघ विपक्ष समीर स्पोर्ट पिंपलगर असा हा आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये आर्यना भिवंडी संघाने विन प्राप्त केलं होतं. पहिला विजय प्राप्त केला होता आर्यन संघाने. नवीन बॅटर येतोय तो अतुल. स्ट्राइक वरती अतुल. नॉन स्ट्राइकला भावेश. पाहूया एक जबरदस्त फलंदाज खार्डीचा. गोलंदाज तयार. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण. तिथे खराब चेंडू होता मात्र त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. स्ट्राइक वरती राहून जर हा चेंडू खेळला असता तर निश्चितच एक मोठा फटका मिळाला असता पाहायला. धावसंख्या होते 15. चांगली गोलंदाजी इथं मात्र अनिकेतच्या मार्फत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकताना पंचांकडून डॉटचा इशारा आलेला आहे. आता मात्र ज्यांनी एक षटकार आणि एक चौकार ठोकलेला 13 या धावसंख्येवर फलंदाजी करत असणारा फलंदाज भावेश. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय अनिकेत त्याच्या समोर. यो इथे मात्र सुंदर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 16. अनिकेत सामना करेल तो अतुल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांच्या वरतून जाताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती गोलंदाज अनिकेत याची. चला स्पीडअप करायचं आहे बघा. अजूनही आम्हाला यानंतर खूप सामने खेळवायचे आहेत. चाविंद्र विपक्ष या मॅचचा विजेता संघ असा यानंतरचा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. अनिकेत पुन्हा एकदा चेंडूला चाबूक शॉट आणि चेंडूला भिडकावून दिला मिड विकेटच्या वरून. 6 धावांसाठी षटकार अतुल याच्या बॅट मधून आलेला आहे. या 6 धाव्याने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 22.
अजूनही षटकातील आय थिंक शेवटचा चेंडू शेष असणार आहे. षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांकडनं. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. चला 12 चेंडू 28 धावा, धावसंख्या झालेली 22. आता मात्र मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाताना नवीन गोलंदाज येतोय तो नवीन गोलंदाज येतोय तो जतीन. बघा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. मॅचच्या रंगतदार स्थितीमध्ये जाताना गोलंदाजीसाठी येतोय जतीन. आता मात्र सामना करणार आहे तो स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज भावेश आणि अतुल खेळतोय एक षटकारानिशी 7 धावांवरती. जतीन राईट आर्म ओव्हर द विकेट. हो हो सुंदर चेंडू होता मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 23. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. मॅच आहे एका रंगतदार अवस्थेमध्ये इथे पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. पहिला मॅच वन साइड झाला होता मात्र चांगली फलंदाजी केली होती ती गौरव याने. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. सलगचा दुसरा वाईट. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. बघा चेंडूचा टप्पा खूप उत्तम आहे मात्र दिशा चुकते. हा चेंडू जर थोडासा ऑफ स्टंपच्या साईडला असेल तर वाईड यॉर्कर. एका चेंडू एक जबरदस्त चेंडू असतो, खेळणं मुश्किल असतो फलंदाजांना. फलंदाज तयार, सामना करेल जतीन याचा. जतीन 22 साठी पुन्हा एकदा खराब चेंडू. इथे मात्र तिसरा लगातार वाईड येतो. वाईडची हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज जतीन. धावसंख्या होते 25. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 3 अवांतर धावा खर्च केलेल्या आहेत त्या युवा गोलंदाज जतीन याने. जतीन हो हो इथे मात्र सुंदर चेंडू. आणि याच चेंडूची बात आम्ही करत होतो की हा चेंडू जर ऑफस्टंपच्या साईडला वाईड यॉर्कर पडला तर निश्चितच चांगला चेंडू असू शकतो. आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे मात्र हाताळताना गोलंदाज जतीन. संदेश पाटील 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. पाहूया जतीन. इथे मात्र सुंदर फटका. चेंडूला केलेल्या कव्हरच्या रिजनला 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा पार. लॉंग ऑफच्या वरून चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 29. अजूनही 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 21 धावा. चला स्पीडअप करायचं आहे खार्डी. बघा यानंतर विजेता संघाला चाविंद्र संघाशी खेळायचं आहे याची नोंद घ्यायची. 10 चेंडू आणि 21 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आणि चांगली फलंदाजी भावेशच्या माध्यमातून. सुरुवातीला आलेला फलंदाज चांगली अजूनही टिकून फलंदाजी करतोय. जतीन युवा गोलंदाज आहे. पाहूया भावेश कशा प्रकारे खेळतोय. इथं मात्र सुंदर फटका चेंडू केलेला आहे तो लॉंग ऑफच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती 30.
अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 20 धावा. सुरुवातीचे 3 चेंडू खराब टाकले होते, लगातार 3 वाईट टाकले होते. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक इथं म्हणावे लागेल ते जतीन याचं युवा गोलंदाज. पुन्हा एकदा खराब चेंडू, मात्र पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि एकच धाव. अमोल तारे लीड करताना यष्ट्यांच्या मागणं आणि एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 31. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे आणि मला वाटतं चेंडू बाकी असतील ते 2. 8 चेंडू 19 धावा. पाहूया जतीन सामना करेल 22. मोठा फटका, चेंडूला भिडकावून दिलेला आहे तो महा षटकार. चांगली फलंदाजी 22 मार्फत आणि या 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 37. जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. चला नवीन चेंडूची पूर्तता करायची कमिटी, आपण स्पीडअप करायचंय. चला आता मात्र एक रंगतदार अवस्थेमध्ये सामना जाताना 7 चेंडू आणि 13 धावा. मात्र भावेश हा वन मॅन आर्मी सारखा इथे लढत देताना फलंदाजी मध्ये चांगलं योगदान त्याने आतापर्यंत केलेलं आहे. 2 षटकार, 2 चौकार आणि 4 सिंगल आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगली फलंदाजी. तसंच अतुल यांनी सुद्धा 8 धावा दिलेल्या आहेत. पाहूया शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार या षटकाचा. सुंदर चेंडू, सुंदर फटका, म्हणावा नाही लागणारे चेंडू हवेत आणि इथे मात्र मोठा अद्रा बसताना तो खार्डी संघाला 22 रूपामध्ये आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. खूप चांगली फलंदाजी राहिली होती भावेशची, मात्र भावेशला शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं होतं. इथे विकेट मिळाल्यानंतर आता टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे पिंपलकर संघाच्या माध्यमातून. तर जास्त टीम मीटिंग घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. इक्वेशन सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. क्रिकेट असंही अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये नक्कीच दोन्ही संघांचा इथे संघर्ष पाहायला मिळेल. यानंतर चाविंद्र टीम संघाचे राज पाटील आपण लगेच टॉस करण्यासाठी तयारीत राहायचंय. एक मोठा मॅच यानंतर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचचा विजेता संघ त्यांच्या संघाबरोबर खेळणार आहे. 6 चेंडूमध्ये इथे 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रनअप घेताना आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये विश्वासाने गोलंदाजी दिलेली आहे. प्रशांत हा गोलंदाज आलाय. 6 चेंडूमध्ये 13 धावा डिफेन्स करेल का याच्याकडे आपण लक्ष देऊ. फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. भावेश गेल्यानंतर दुसरा भावेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑप्शन भरपूर होते. अमोल तरी देखील गोलंदाजी करू शकला असता. शेवटच्या षटकाचा मात्र विश्वासाने गोलंदाजी दिली आहे. पाहूया प्रशांत. गोलंदाजीसाठी प्रशांत. 6 चेंडूमध्ये 13 धावा डिफेन्स करायच्या प्रशांतला. वेल 3 मिनिटाची राहिलेली आहे, लक्षात असू द्या. आर्केपाटी स्टँड एन कडून गोलंदाज सज्ज होत आहे. समोर खेळायचं होतं, मात्र बॅटची एज घेतली आहे. लेग स्लिपला चेंडूला उचलला गेलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जात आहे. आज पूर्ण टीम, कंप्लीट टीम इथे आपल्याला पाहायला मिळते. समेस्पोर्ट पिंपलगर 2 नवीन चेहरे या टीम मध्ये जोडलेले आहेत. राकेश ज्याने पहिला षटक टाकला होता, 13 धावा खर्च केल्या होत्या. अमोल तरे जो विकेट किपिंगचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय. इक्वेशन असं आहे, 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मॅच फिनिश करू शकते. मात्र गोलंदाजी चांगली सुरुवात करताना प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. 22 सज्ज होत आहे. ओ खडे खडे लॉफ केलाय. चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. धावा मिळतील इथे. पंच आम्हाला इशारा करते. 6 धावांचा इशारा येतोय. षटकार येतोय. खडे खडे सोपं नाही. ऑफस्टिकचा चेंडू समोर ब्लेटनं खेळणं आणि त्याच्यामध्ये षटकार पेश करणं. चांगला फटका पाहायला मिळाला. या मैदानावर 2च जे कोपरे आपण असं म्हटलं होतं आपल्या भाषेमध्ये, ते 2 कोपरे जे आहेत मयूर, ते खूप लांब आहेत आणि त्याच्या या परिसरामध्ये षटकार असं कमी फलंदाजांना आपण बघतो या स्पर्धेमध्ये. इथे आला षटकार 22च्या बॅटनं. धावसंख्या 44 धावा. 6 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत
हा देखील चांगला स्ट्रोक आहे, स्वीप स्ट्रोक आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार येतो षटकार. मॅच फिनिश. काम तमाम करताना फलंदाज बाबेश. मात्र सर्व क्रेडिट जातो तो म्हणजे बाबेश, ज्याने सलामीला आला होता आणि 25 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच देखील तोच ठरलेला आहे बाबेश. आर्यल स्पोर्ट खाडी हा संघ जिंकलेला आहे, त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हाडलं का समीर स्पोर्ट पिंपळगर, आपण खूप चांगले प्रयत्न केले या मॅच मध्ये. आपण पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचे. कॅप्टनने देखील यायचं आहे आणि बावेश इज अ मॅन ऑफ द मॅच. बावेश पाटील आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर. आणि जगदीश इलेव्हन चाविंद्र टीम संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे, व्यासपीठावर यायचे. आपण टॉस बॉक्स आमचा जो असणार आहे व्यासपीठावर. राज पाटील आला असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. कॅप्टन आपण पोहोचायचे. वेलकम. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत व्यासपीठावरून. अजय पाटील या स्पर्धेचे आयोजक जे आहेत त्यांच्या शुभास्ते आपण देणार आहोत ही मॅन ऑफ द मॅच. खूप खूप अभिनंदन बाबेश, आपण हा सामना फिनिश केला. अगदी सिल्वर जुबली बनवली या स्पर्धेमध्ये, 25 धावा बनवल्या. आपल्या संघासाठी शुभेच्छा. कॅप्टन बाबेश इथे सज्ज आहे. राज पाटील शेवटचा ऑफिशियल कॉल आहे जगदीश इलेव्हन टीम संघाला. नक्कीच स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम स्मृती चषक 2024चा हा सुंदर असा टॉस बॉक्स जो आई एकविरा भातबड आयोजक आहेत रवींद्र गुळवे आपण यायचं. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत आणि हा टॉस आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथं आलेले आहेत. छापाचा कॉल आहे जगदीश इलेव्हन चाविंद्र टीम संघाचा. आलेला देखील छापाच आहे. थँक्यू सो मच रवींद्र गुळवे. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. नाणेफेकी जिंकलेले आहे जगदीश इलेव्हन चाविंद्र टीम संघाने. काय निर्णय घेणार आपण? क्षेत्ररक्षण. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि लगेच भावेश आपले फलंदाज देखील तयारीत ठेवायचे. आपण टॉस झालेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया मयूर पाटीलचा आवाज. धन्यवाद संदेश पाटील. तर वळूया आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याकडे. मागच्या मॅचचा विजेता संघ विपक्ष चाविंद्रा असा सामना असणार आहे. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्यानंतरही अजून आम्हाला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता भावेश, ज्याने 25 धावा कुठल्या होत्या आणि चांगली फलंदाजी केली होती ती. अतुल याने सुद्धा 9 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर शेवटला आलेल्या भावेश याने सुद्धा 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकून मॅच जिंकवली होती. त्याच्या पहिल्या मॅच मध्ये आर्यन इलेव्हन भादवड संघाच्या मयूर जोशी यांनी चांगली फलंदाजी केली होती. चाविंद्र टीम संघाचे कॅप्टन ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचे आपण आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावण्याची तयारी करायची आहे. सामन्याला आपण सुरुवात लगेच करणार आहोत. 11 मॅचेस आहेत आज दिवसभरामध्ये. एक टीम फायनल मध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसामध्ये. उद्या देखील एक से बडकर एक संघानं तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना बघणार आहात मित्रांनो. सामना सुरू होण्या अगोदर टीमचे कॅप्टन आपण आयोजकांना लगेच संपर्क साधायचा आहे. आज इथे उपस्थित श्रीनाथ पाटील अंकल, गजेंद्र गुळवे साहेब, सुनील नाईक यांच्या शुभास्ते या स्पर्धेचं उद्घाटन केलं होतं आपण. आणि उद्घाटनीय सामना जो आहे आर्यन इलेव्हन टीम संघाने जिंकला होता. जय श्रीराम सरनीपाडा टीम संघाला मात दिली होती आणि मागच्या मॅच मध्ये नक्कीच समीर स्पोर्ट पिंपळगड संघाला एक मजबूत संघाला पराभूत केला होता. अगदी चांगला क्रिकेट खार्डीकरांचा तुम्हाला पाहायला मिळाला मागच्या मॅच मध्ये. निश्चितच संदेश पाटील. नक्कीच चाविंद्र टीम संघाचे कॅप्टन राज पाटील जर आपण आला असेल तर संपर्क साधायचे.
चला आपण मॅचला सुरुवात करतोय. नक्कीच टीम आर्यल खार्डी आपण सलामीची जोडी पाठवून द्यायची. भावेश मैदानाच्या आतमध्ये ओपनर पाठवून द्यायचे आपण. मॅच फार मोठा आहे. दोन्ही टीम खूप चांगली साईड आहे आणि खूप चांगला क्रिकेट देखील पाहायला मिळेल. दोन हाय स्कोरिंगचे मॅचेस आपण बघितले. तिसरा आजच्या दिवसातील सामन्याला इथे आपण सुरुवात करतोय. फिल्डिंग लावायची सराव बंद करायचा खेळपट्टीवरून. खेळपट्टीवर मी अगोदर देखील सांगितलं खेळपट्टीवर आपण सराव करू नका. बाजूला कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे तिथे देखील तुम्ही सराव करू शकता. तर इथे आपण सुरुवात करत आहोत. मॅच नंबर 3 आजचा तिसरा मॅच इथे सुरू होत आहे जिथे नाणेफेकी जिंकलेली आहे ती म्हणजे आपण पाहतोय या चाविंद्र टीम संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा खार्डी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलाय. सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची मैदानाच्या आतमध्ये. पंच दोन्हीही गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये, मिलिंद म्हात्रे आणि बाला तरे. वेलकम, मोस्ट वेलकम. विभाग क्रमांक सन्माननीय प्रदीपदादा पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांच्या सोबत नेहमीप्रमाणे सुनील सर ते देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. आई एकविरा आयोजित द्रौपदी राजाराम पाडे स्मृती चषक 2024 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि सकाळपासून पाहुणे आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि पंच बाळातरे आणि मिलिंद म्हात्रे आपल्या माहिती करता आता दोन्ही एंड कडून ही मॅच होणार आहे. तर आपण लक्षात घ्यायचं दोन्ही एंड वरून खेळणार आहोत आपण. सन्माननीय प्रदीपदादा पाटील आर्यन सिटीचे प्रोप्रायटर आणि सोबतच सुनील सर उपस्थित झालेले आहेत. या मुख्य व्यासपीठावर आपण आपल्या टीम मॉनिटर पाहत आहात. पाहुण्यांना नेहमी प्रेम राहिलेला आहे या गावासाठी. प्रदीपदादा पाटील यांचं आवर्जून आम्ही कौतुक करू कारण त्यांना आपण BTPL खेळताना बघितलं. आज ते प्रमुख पाहुणे म्हणून इथे आलेले आहेत या व्यासपीठावर. फलंदाज पाठवून द्यायचे. मी वारंवार सूचना देत आहे आणि वारंवार खाडीकरांना एकच सांगेल वेळ फार कमी राहिलेला आहे कारण की तिसरा मॅच सुरू झाला आजच्या दिवसातील. सामन्याला सुरुवात होईल. मयूर पाटीलचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. धन्यवाद संदेश पाटील. तर वळतोय आजच्या दिवसातील आपल्या तिसऱ्या सामन्याकडे. खार्डी विपक्ष चाविंद्र संघाने नाणेफेक जिंकली होती आणि आमंत्रित केले होते ते खार्डी संघाला. तर आजच्या दिवसातील 2 मॅचेसचा काही लेखाजोखा मी तुम्हाला सांगतो. 2 मॅचेसमध्ये मित्रांनो हॅट्रिक झालेली षटकारांची. एक स्वराज याने हॅट्रिक ठोकली होती षटकारांची आणि पहिल्या मॅचमध्ये गौरव यांनी षटकारांची हॅट्रिक ठोकली होती. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 41 धावांचं गौरव याच्या नावावरती आहे. पहिल्या मॅचमध्ये 41 धावा कुठल्या होत्या. तसेच हायेस्ट टीम स्कोर हे आर्यन संघाच्या नावावरती आहे. त्यांनी 68 धावा कुठल्या होत्या. आणि आजच्या दिवसामध्ये मेडन विकेट 2 गडी बाद करून एकही धावा खर्च न केल्या होत्या. स्वराज याने चांगली गोलंदाजी केली होती खार्डी संघाच्या. तर सलामीची जोडी मैदानावरती आलेले भावेश आणि नितीन. तर गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज प्रज्वल. भावेश यांनी चांगली फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. 25 धावा कुठल्या होत्या. नक्कीच मयूर येणाऱ्या 12 स्पर्धा आहेत भिवंडी इमर्जिंगच्या माध्यमातून पहिली स्पर्धा होत आहे आणि त्या पहिल्या स्पर्धेचा मान जो आहे आई एकविरा ग्रुप या टीमला मिळालेला आहे. त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा तिसरा सामना इथे आजच्या दिवसातील सुरू होत आहे जिथे टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे चाविंद्र टीम संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये भावेशला आपण पाहणार आहोत. मागच्या मॅच मध्ये 25 धावांची खेळी मॅच विनिंगच म्हणू शकता आपण पारी कारण की तो शेवटपर्यंत राहिला होता. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरला होता. गोलंदाजीसाठी तयार होते तो प्रज्वल. सामना करेल भावेश. एका जबरदस्त फलंदाज खार्डी संघाचा. चला स्पीडअप करायचा आहे बघा गोलंदाज. अजूनही आम्हाला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. भावेश पाहूया. नॉन स्ट्राईक एंडला नितीन, स्ट्राईक एंडला भावेश. तर गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन येतोय तो प्रज्वल. 2 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत आणि आता तुमच्या माहितीसाठी दोन्ही एंड कडून गोलंदाजी होणार आहे. दोन्ही संघांनी आणि याच्या नंतरच्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. कट केलेल्या चेंडूला
पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका आणि चेंडूला भिडकावून दिले होते. तो पॉइंटच्या वरून कट केला होता आणि एक जोरदार फटका 6 धावेने संघाचा श्री गणेशा करतोय तो भावेश. अतिशय सुंदर फटका म्हणावा लागेल, एक प्रेक्षणीय फटका. पाहूया प्रज्वल, सामना करेल भावेश. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला खेळलं होतं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. फटका चांगला होता, मात्र तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण सोपं नाहीये त्या साईडला क्षेत्ररक्षण करणं. आणि एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती RL स्पोर्ट खार्डी या संघाची. इथं मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बीड होतोय बॅट्समन नितीन. आणि लक्षात ठेवायचे सर्व संघांनी ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी असणारे या स्पर्धेचा नियम आहे. आणि खार्डी संघाला पुन्हा एकदा पेनल्टी लागलेली आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर आम्ही त्या 2 धावा मायनस करू. प्रज्वल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक. पाहूया षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो तो प्रज्वल. सामना करेल नितीन. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 धावा. बघा पंचांना आपल्या कुठल्या प्रकारचा इशारा करायचा नाहीये. चला फलंदाजी करणारे संघ सुद्धा आणि क्षेत्ररक्षण करणारे संघ आपण लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धेला एन्जॉय करू शकता. प्रिन्स मूवीज यूट्यूबवरती आपण टाका. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि इथे गडी बाद होतोय तो नितीन. पहिला हादरा बसताना तो खार्डिया संघाला नितीन याच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रज्वल याची. आजचा शेड्यूल जो आहे, आजचा लॉट जो आहे माझ्यापर्यंत आलेला आहे. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना आपण बघितला, आर्यन इलेव्हन भादवड आणि जय श्रीराम चरणीपाडा टीम संघाला खेळताना बघितला. त्यानंतर तुम्ही समीर स्पॉट पिंपलगर आणि आर्यल खार्डीमध्ये सामना बघितला होता. आता आपण पाहतोय जगदीश इलेव्हन साविंद्र आणि आर्यल खार्डी. आणि त्यानंतर आता होणारा सामना जो असणार आहे यश इलेव्हन साविंद्र आणि रिग्नेश इलेव्हन राहणार टीम. कॅप्टन दोघांनी तयारीत राहायचंय आणि टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण विराजमान व्हायचंय. आणि त्यानंतर विजेता संघाचा मॅच होईल. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाने तयारीत राहायचंय. प्रज्वल षटकातील शेवटचा चेंडू घेऊन नवीन आलेला फलंदाज भावेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये 2 षटकार ठोकले होते. भावेश पुन्हा एकदा चांगला फटका चेंडूला केलेला तो मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकदा पूर्ण खराब फेकी, मात्र कुठल्याही प्रकारचा दुसरा घेण्याचा प्रयत्न नव्हता. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने तर धावसंख्या होते ती 9. इथे मात्र चांगलं कमबॅक म्हणावे लागेल ते प्रज्वल याचं. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्लं होतं, त्यानंतर चांगली कमबॅक. चला क्षेत्ररक्षण लावायचं. 4 मिनिटांमध्ये पहिला षटक कंप्लीट झालेला आहे. 20 मिनिटाचा वेळ आहे. अगदी पहिल्या 3 षटकासाठी 15 मिनिटं वापरायची आहेत. जर जास्त वापरलं तर एक खेळाडू तटीय सर्कलमध्ये घ्यावा लागेल. लक्षात असू दे टीमच्या कॅप्टन. 15 मिनिटाचा वेळ आहे 3 षटकांसाठी आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ आहे. धावांचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर. एक महत्वाचा विकेट याही मॅच मध्ये नितीनने निराश केलं भावेशला. 2 भावेश खेळपट्टीवर आहेत, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. टीमचे कॅप्टन भावेश 7 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या झालेली 1 बाद 9. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय तो श्यामने एक गॅलेरी एंड करून सुजित. सामना करेल तो भावेश. भावेश ज्युनियर सामना करेल सुजित याचा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय सुजित भावेश ज्युनियर साठी.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत ती चाविंद्र संघाकडून पहिल्या चेंडूवरती षटकार खाला होता, त्यानंतरचे चांगले चेंडू हाताळलेत. सुजित पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे एकच धाव पूर्ण आणि एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय भावेश सिनियर, एक उत्कृष्ट खेळाडू खाडी संघाचा. भावेश सिनियर पाहूया. हो, सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू होता आणि इथे मात्र चूक करताना भावेश सिनियर. आणि रनआउटच्या स्वरूपात इथे भावेश सिनियर याची खेळी संपुष्टात येताना, ज्युनियर याची खेळी संपुष्टात येताना. चला लवकर स्पीडअप करायचं आहे बघा. फलंदाजी करणारा संघ, चांगली गोलंदाजी इथे मात्र सुजित याच्या मार्फत बॅटची एज लागली होती. अदरवाईज LBW क्लेम असता. भावेश सिनियर पाहूया. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, अतुल. अतुल याने सुद्धा मागच्या मॅच मध्ये एक षटकार ठोकला होता. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते. मात्र या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे बांधून ठेवलेला आहे तो चाविंद्र संघाच्या गोलंदाजांनी. आतापर्यंत सर्व फलंदाजांना भावेश याने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, मात्र त्यानंतर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. सुजित इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि इथे मात्र चालाकी पाहू शकतो आपण. गोलंदाज सुजित याची अतिशय तत्पर आणि चालाक असा हा गोलंदाज. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना मात्र चांगल्या प्रकारे साथ सुद्धा मिळते क्षेत्ररक्षकाची आणि धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते भावेश याच्याकडून. सुजित इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट केलेला चेंडू हवेत आणि झेल सुटतोय. सोपं नाहीये, कारण का तुम्ही उन्हामध्ये खेळत आहात, जज करायला खूप अवघड असतो आणि चांगले प्रयत्न म्हणावा लागेल तिथे. मात्र जर झेल झाला असता तर मोठा मासा तुमच्या जाळ्यामध्ये अडकला असता. एकच धाव, एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि इथे मात्र जर मोठा फटका आला तर एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो तो खार्डीचा संघ. मात्र जर चेंडू निर्धाव आला तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडच्या रिजनला, मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्सच झाला नाही आणि आतमध्ये वळला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 11. चांगल्या प्रकारे गोलंदाजी म्हणावी लागेल ती चाविंद्र संघाची. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका इथे मात्र खेळू दिलेला नाहीये तो खार्डीच्या फलंदाजांना, चाविंद्र संघाच्या गोलंदाजांनी. चला लवकरच आपण तिसऱ्या षटकासाठी तयार राहायचंय बघा. 12:13 झालेले आहेत आणि तुमच्याकडे अजूनही 11 मिनिटं शिल्लक आहेत मित्रांनो, तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि जी रिदम आहे ना तिला तोडू देऊ नका. तर नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय विजय. स्ट्राइक वरती असणार आहे तो भावेश. पाहूया शॉर्ट रनअपनी विजय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहूया. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच आपण. चाविंद्र संघ 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्ती आणि ती धावसंख्या होते 2 बाद 11. पाहूया शॉर्ट रनअपनी लेफ्ट आर्म राऊंड विकेट, ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करताना उजव्या हाताच्या फलंदाजाला. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर खूपच वळतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12. गोलंदाज विजय शॉर्ट रनअपनी पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर वळला होता. चांगली गोलंदाजी, चांगला स्पिन तर आहे त्याच्याकडे, मात्र टप्पा चांगला नव्हता मागच्या चेंडूवरती. पाहूया पुन्हा एकदा
चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली होती आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला चेंडू. मात्र गती सुद्धा खूप होती या चेंडूमध्ये. धावसंख्या होते 13. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे, मोठा फटका. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. खूपच मोठा फटका. इथे मात्र माहिती षटकार म्हणावा लागेल. ते भविष्याच्या बॅटमधून येतो. या 6 धावांची धावसंख्या आता मात्र उसळी घेते. धावसंख्या होते 19. आता चांगल्या स्थितीमध्ये आहे तो खार्डीचा संघ. 19 धावा झालेल्या आहेत. विजय मात्र चूक करतोय आणि त्याचं रूपांतर भावेश यांनी 6 धावांसाठी पाठवलेले आहे. भावेश खेळतोय वैयक्तिक 14 या धावसंख्येवर आणि नवीन आलेला फलंदाज अतुल, त्याला मात्र अजूनही खातं ओपन करायचंय. पाहूया. भावेश सामना करेल विजय याचा. विजय टू भावेश. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणावा लागेल. चेंडू देतोय तो कव्हर पॉइंटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे एक धाव पूर्ण. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एकच धावावरती समाधान मानावे लागते. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 20. तिसरं षटक अजूनही मार्ग असते. चांगलं कमबॅक भावेश याचं, सॉरी विजय याचं. पुढे धाव मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. वन बाउन्स चेंडूला गॅदर करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय भावेश. धावसंख्या होते ती 21. लेफ्ट आर्म ऊर्ध्व विकेट. पुन्हा एकदा चेंडूला खेळलेला. चेंडू होता मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे वन बॉल चेंडूला कलेक्ट केलेलं आहे आणि अंडरआर्म थ्रो केला होता. एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 22. भावेश खेळतोय वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईक वरती येते अतुल. चांगलं कमबॅक इथे मात्र गोलंदाजाचं म्हणावं लागेल. आता पुन्हा एकदा मोठा फटका. चाबूक फटका मिड विकेटच्या वरून. चेंडूला भिडकावून दिलेले 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या या षटकाराने उसळते. डायरेक्ट जाते 28 वरती. आता मात्र चांगली फलंदाजी म्हणावी लागेल त्या दोन्ही फलंदाजांची. मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च केलेल्या आहेत. विजय याने खूपच महागडा ठरतोय इथे विजय. अजूनही काही चेंडू शेष आहेत षटकातील. विजय पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली आहे 2 बाद 34. 23 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. चला नवीन चेंडूची पूर्तता करते व्हॉलेंटियर. खूपच महागडा ठरतोय इथे मात्र विजय. सुरुवातीचे 2 चेंडू हे अवांतर टाकले होते. त्यानंतर षटकार. त्यानंतर सिंगल 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 आणि त्यानंतर लगातार 2 षटकार. धावसंख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्ती अंती 34 धावा. 2 बाद 34. चांगली फलंदाजी करतोय तो अतुल आणि भावेश. यानंतर होणारा सामना यश 11 साविंद्र टीम आणि रिग्नेश 11 राहणार. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये यायचे. जर इथून बॅटिंग करत असलेला संघ खार्डी खेळत आहे. खार्डीवरून समीर तांगडी मॅचला एन्जॉय करताना आणि सोबतच पाहतो आपण साविंद्र टीम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. राज पाटील सध्या टीम मध्ये नाहीये. मात्र राज पाटील आणि दीपाली जोशी मॅडम यांच्या माध्यमातून 5,000 रुपये पारितोषिक आहे. जर जगदीश 11 साविंद्र संघ जर जिंकला तर रोख रक्कम 5,000 रुपये दिले जातील टीमला. आता सध्याच्या घडीला इथे धावांची जर
विचारपूस केली तर नक्कीच 34 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आता मात्र करण्यासाठी तयार आदेश. बघा इथून जर 14 ते 15 धावा आल्या ना तर 50+ एक चांगली धावसंख्या या ग्राउंडवरती असू शकते. चांगली गोलंदाजी आहे राणा संघाकडून स्वराज्याच्या रूपामध्ये. एक जबरदस्त गोलंदाज आहे आदेश. पाहूया शॉर्ट रनअपने सामना करेल तो स्ट्राईक वरती आलेला फलंदाज भाविश. याने सुद्धा आतापर्यंत खूप प्रेरित केलेलं आहे या स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीच्या रूपामध्ये. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये आतापर्यंत त्याने 22 धावा काढलेल्या आहेत भावेशाने आतापर्यंत. पाहूया भावेश आदेश तयार होते भावेशसाठी. शॉर्ट रनअपने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे LBWची दाद मागताना कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू निर्धाव जातोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. धावसंख्या 34. तर इथून जर 15 ते 16 धावा आल्या ना तर 50+ एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि गडी बाद. आता मात्र 22 याची खेळी संपुष्टात होते. शेवटच्या षटकाचा खेळ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 22चा विकेट मिळाला इथे गोलंदाजाला. 22 डगाउटमध्ये परतले. आउट होण्यापूर्वी 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. चांगली फलंदाजी संदेश पाटील त्यांनी मागच्या मॅच मध्ये सुद्धा केली होती. या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी आहे. नक्कीच या मुख्य व्यासपीठावर प्रदीपदादा पाटील आपण पाहतो मॅचचा आनंद घेताना. नेहमी गावातील कोणतीही स्पर्धा असू द्या गावातल्या आयोजक जे असतात तेव्हा त्यांचा विशेष सहकार्य असतं. बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये भावेश. मी अगोदर देखील सांगितलं जसा बॅटर आउट होईल लगेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचंय. धाव फलकावर 34 धावा. इथून अजून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावा जर आल्या नाही तर गोलंदाजी करताना संघर्ष करावा लागेल काळी टीम संघाला. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला इथे पाहायला मिळते गोलंदाज आदेशाच्या माध्यमातून. पहिला षटक प्रज्वलने टाकला होता. 9 धावा खर्च केले होते. त्यानंतर सुजितने देखील चांगली गोलंदाजी केली होती. अतिशय सुंदर फटका होता आणि कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षकाला इथे जज करता आलेला नाहीये. पाहूया बाउंड्री पासून जवळजवळ 10 ते 15 फूट पुढे उभा होता हा क्षेत्ररक्षक. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38. नवीन आलेला फलंदाज विघ्नेश आदेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची एज लागते. लेग स्लिपच्या रिजनला चेंडू होता. एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 39. नक्कीच आपल्या संघाची मॅच जी आहे राजस्थानवरून बघताना आपण बघतो राज पाटील एन्जॉय करण्याकरिता राजस्थान इथे गेलेले आहेत आणि त्यांच्या संघाला सध्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाजी चांगली झाली आहे. निश्चित संदेश पाटील चांगली गोलंदाजी म्हणावी लागल सर्वच गोलंदाजांकडून. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू क्लीन बोल्ड आणि आजच्या दिवसातील पहिला क्लीन बोल्ड झालेले संदेश पाटील हा फलंदाज अतुल. संघाला 4था आदरा बसतोय. चला नवीन बॅटर लगेच द्यायचंय बघा. 39 धावसंख्येवर 4था आदरा बसतोय. फक्त एकच गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली होती. विजय याने 23 धावा दिल्या होत्या. त्यानंतर सुजित याने चांगली गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये प्रज्वल याने फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केली होती. आणि तिसऱ्या शेवटच्या षटकामध्ये आदेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार खाल्लाय मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी होती ती सुद्धा. मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल आदेशाच्या मार्फत. आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज मुक्तेश. पाहूया मुक्तेश. न्यू मॅन इन मुक्तेश. इथे मात्र चेंडूला चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि यष्टीरक्षकाकडनं चूक होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होताना मुक्तेश
तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झालेली आहे ती 41 आणि जिंकण्याकरता 42 धावांची आवश्यकता आहे. यानंतरचा सामना यश 11 चाविंद्रा विपक्ष रिग्नेश 11 राहणार. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. नक्कीच भिवंडी इमर्जिनचे लाडके अध्यक्ष रिग्नेश पाटील यांचा संघ असणार आहे. एका बाजूला रिग्नेश 11 आणि दुसऱ्या बाजूला यश 11 चाविंद्रा मिकी पाटील. आपण कॅप्टन लगेच पाठवून द्यायचं व्यासपीठावर. एक बिग मॅच, एक कडक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर देखील जास्त मोठं आव्हान नाहीये, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. पुढच्या टॉसकडे आपण वळत आहोत. चाविंद्रा टीम संघाचा कॅप्टन अजूनही पोहोचलेला नाहीये. शेवटचा ऑफिशियल कॉल असणार आहे आपल्याला. भावेश टीम खार्डी आयोजक कशी संपर्क साधायचा आहे आपण. आणि जर चाविंद्रा टीम संघाचे कॅप्टन आला असेल तर आपण नक्कीच पोहोचलेले आहेत. मी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरून प्रदीपदादा पाटील आणि सुनील सरांना की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि आपल्या शुभ असते पुढील मॅचचं टॉस आपण करायचंय. आई एकविरा ग्रुप आयोजित आमच्या आजी या दुनियामध्ये नाही आहेत, त्यांच्या आठवणींना उजाला देण्याचं काम त्यांचे नातवंड जे आहेत त्यांच्या माध्यमातून इथे केला जात आहे. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे मयूर सज्ज आहे. चाविंद्रा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण VIP डायज वरती स्थानापन्न व्हायचंय. आपण नाणेफेक जिंकलेले, आपला कॉल सत्रक्षण. धन्यवाद. आपण त्वरित या मॅच नंतर तयार राहायचंय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे तो रिग्नेश 11 राहणार संघाडी. नक्कीच मोठा मॅच आहे. यानंतर आपण जास्त वेळ घेतलेला नाहीये. नक्कीच प्रदीपदादा पाटील उद्या देखील आपली उपस्थिती असणं फार महत्वाचं आहे, कारण उद्या मेगा फायनल डे या स्पर्धेचं. मॅच सुरू करत आहोत. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. टीम यश 11 चाविंद्रा टीम संघाने पुढच्या मॅचचा टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मोठी मॅच पाहायला मिळणार आहे संदेश पाटील प्रेक्षकांना, कारण का रानालचा रिग्नेश 11 रानाल संघ शंभूराजे चषकाचा विजेता होता मागच्या वर्षीचा. तर यानंतरचं धावतं विवरण आपल्या समोर घेऊन येणार आहे. 4 षटकामध्ये 42 धावा होत आहेत की चांगली गोलंदाजी होते याचं धावतं विवरण आपल्या समोर घेऊन येणार आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी संदेश पाटील. थँक्यू सो मच मयूर पाटील. 4 षटकामध्ये 42 धावा म्हणजे 10.50 ची सरासरी गाठायची आहे आणि एक मोठा फटका प्रति षटका मागे ठोकायचा आहे. यस, आपण आता जेव्हा बॅटिंग करण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये चाविंद्रा टीम उतरेल तेव्हा आपण त्या पॅनल्टी ज्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ऍड करू. जी ड्रेसिंग आणि चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी आहे. 2 धावा पॅनल्टीच्या खार्डी टीम संघाला इथे लागलेली आहे, त्यांची ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. जगदीश 11 चाविंद्रा टीम. चला, तुम्हाला जर सर्व सामने 4 षटकांचे खेळायचे असतील तर तुम्ही वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अथवा कमी षटकाचे सामने होतील, कारण की आपण ऑर्गनाइज कमिटीला आपण वारंवार आपण सहकार्य करायचंय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलेली नाहीये. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, अथवा आपल्याला देखील पॅनल्टी लागेल, लक्षात असू द्या. जगदीश 11 चाविंद्रा टीम कॅप्टन. फिल्डिंग सजली आहे, मात्र फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. चला, 11 मॅचेस टोटल खेळवायच्या दिवसभरामध्ये आणि शेवटचा टाइम जो असणार आहे 5:35. त्यानंतर ब्लॅक लाईट सुरू होतं. सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन आपण पाहतोय ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 24 चेंडू आणि डिफेन्स करायचे आहे ते म्हणजे 42 धावा आणि त्याच्यामध्ये 2 धावा पॅनल्टी म्हणजे 40 धावा अगदी डिफेन्स करायचे आहेत. प्रति षटका मागे 10 धावा बनवायचे आहेत इथे चाविंद्रा टीम संघाला. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला डिफेन्स करायचे आहे ते म्हणजे खार्डी संघाला 40 धावा. सामन्याला सुरुवात. प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे भिवंडीचे खासदार
ग्रामीण सम्राट बाल्यामामा नक्कीच यांचा प्रत्येक वर्षी या स्पर्धेला सदिच्छा भेट असते. उद्या देखील त्यांची उपस्थिती नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून फर्स्ट प्राइज जो आहे देण्यात आलेला आहे. सन्माननीय दानशूर राजा मदंबाकृष्ण नाईक साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. सेकंड प्राइज जो आहे त्यांच्या माध्यमातून आहे या स्पर्धेमध्ये. वॉला बहादूर करेश मात्रे आणि निकेत जोशीचा आम्ही आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द मॅच योगेश गुळवी यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून आहेत. गजेंद्र गुळवी साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक जो आहे ट्रॉफी जे आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. मॅच सुरू होत आहे. स्वराज याच्या नावावर या स्पर्धेचा पहिला मेडन विकेट आहे आणि आता दुसरा षटक दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो टाकताना. ऑफस्टिकचा चेंडू ऑल साइडला भन्ना स्ट्रोक. आक्रमण सुरू करताना बॅटर राबवून पाहतोय. मानवच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार षटकार. सुरुवात चांगली आहे आणि सुरुवात करताना बाबा मानव आहे आणि एक चांगली सुरुवात करताना हॅप ट्रॅकर चेंडू. चेंडू चालला गॅप मध्ये. मी ती देखील 4 धावा. येतोय चौकार. चाविंद्र टीम संघाचा कॅप्टन लक्षात घ्यायचंय कारण की फलंदाज उतरलेला आहे त्याचं नाव ट्वेसमॅनला माहिती नाहीये. अजून एक कडक स्ट्रोक. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. बावेश ऑन फायर नाव. मिकी पाटील चाविंद्र टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून बावेशला षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. एक षटकार आले, अजून 2 ठोकायचे आहेत. आणि निश्चित संदेश पाटील याच गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये विकेट गोलंदाजी केली होती. विकेट मेडन नक्कीच. पहिला मॅच जरी गाजवला मात्र या मॅच मध्ये ती गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. सन्मान दिला पाहतोय आपण फलंदाच्या माध्यमातून. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिडॉपर्यंत. एक सिंगल धाव कंप्लीट. दोन्ही खेळाडूने एक एक मोठा पटका खेळलेला आहे आणि त्यानंतर एक सिंगल धाव आली आहे. 18 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा ज्या आहेत पॅनिडीच्या आपण ऍड करू स्कोर बरोबर. एक चेंडू बाकी या षटकातील. स्वराज्य एक विकेट घेईल का या षटकामध्ये. चांगला चेंडू आहे. ऑफस्टिकचा ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटवर आला नाहीये. पंचांकडून लेग बायचा इशारा. षटक समाप्तीचा इशारा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 19 धावा. पॅनिडीच्या 2 धावा ऍड. इथे 21 धावा धावफलकावर. चाविंद्र टीम लक्षात घ्यायचंय 2 धावा पॅनिडीच्या ऍड केलेल्या आहेत आणि टोटल धावसंख्या आहे 21. टार्गेट जो असणार आहे 42 धावांचाच असेल. 21 धावा अजून इथून 21 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. मॅच जर जिंकायचं असेल तर खार्डी संघाला विकेट घेणं फार महत्वाचं आहे. हवा देखील हलकीशी वाहत आहे आणि हवेचा फायदा नक्कीच पहिल्या एंड मधून घेताना आपण बघितलं मानव आणि बावेशला.
गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये. भावेश जोशी स्ट्राईक वर आलेला आहे आता मात्र, आणि मानव नो स्ट्राईकला गेला. ही माहिती आता मिकी पाटील आम्हाला देताना ट्वेस्टमॅनला नावा माहिती नाहीयेत. लुझनर चेंडू फिरकीचा वापर करताना गोलंदाज आपण पाहतोय यश. धाव संख्या 21 धावा. गोलंदाजी करताना यश. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती त्याच्या माध्यमातून. इथे चांगली गोलंदाजीच करावी लागेल. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडार मध्ये घेऊन चेंडूला पाठवलं सीमा रेखा पार. इथं एक लॉंग लेगच्या वरतून षटकार. इथून धाव संख्या धावफलकावर आता इथे पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावा. षटकाराने पुन्हा एकदा आगाज करताना गोलंदाज यश. लेग ब्रेक पुन्हा करण्याचा प्रयत्न, फ्लाइट डिलिव्हरी, चेंडू चालला सीमा रेखा पार. षटकार. फक्त चेंडू आणण्याचं काम करताना आपण पाहतोय आमचे सेवन सेवक, कारण की दोन्ही फलंदाजांनी विचार केलेला आहे की येत्या काही चेंडूमध्ये हा मॅच फिनिश होईल. ज्या प्रकारचं आक्रमण इथं पाहायला मिळतं चाविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. आज चाविंद्र टीम संघामध्ये राज पाटील नाहीये. राजस्थानवरून मॅचचा आनंद घेताना ते नक्कीच एन्जॉय करताना या स्पर्धेला. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय दीपालीताई जोशी हे देखील मॅचला एन्जॉय करते. युट्यूबच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाचा पारितोषिक त्यांनी जाहीर केलेला आहे हा सामना फिनिश झाला तर. आणि कदाचित आता मी म्हणेल की मॅच फिनिश करण्याच्या कगारवर आलेला आहे. हरिभक्त पारायण रंगनाथजी तरे यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांची स्पर्धा आपण बघितली होती मित्रांनो. भातवाडा धमाका. पुन्हा एकदा फुल टॉस आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. वन बॉम्ब सीमा पार येतोय चौकार. काय फलंदाजी पाहायला मिळते बावेच्या माध्यमातून. निश्चित संदेश पाटील इथं आयोजकांचा टाइम आणि क्रिकेट रसिकांचा पैसा वसूल करताना फलंदाज आणि आपला देखील टाइमपास कमी केलेला आहे असंच म्हणूया आपण. कारण की धावा झालेल्या धावफलकावर 37 धावा. आता इथून फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही टीम तयारीमध्ये राहायचे. जसं आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ तसं मॅच लगेच सुरू करणार आहोत. कारण की आज टीम एक फायनलला निघणार आहे आजच्या दिवसातून. गोलंदाज आज मला झोप उडली आहे सर्व गोलंदाजाची. ज्या गोलंदाजाने स्वराजने या स्पर्धेचा पहिला मेडन विकेट टाकला त्याच्या अगेन्स्ट षटकार पाहायला मिळाले. यशने देखील पहिला चेंडू डॉट केला. त्याच्यानंतर आक्रमण करताना आपण पाहतोय भावेश जोशीला. भावेश जोशी सज्ज होत आहे. अजून एक तगडा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज पंचांच्या ठीक समोर आला होता आणि नक्कीच बेनिफिट जो आहे फलंदाजाला मिळतोय. ते जोरदार अपील झाली होती मात्र चेंडू टाकल्यानंतर समोर आले होते पंचांच्या. गोलंदाज यश. डॉट चेंडू भरपूर उशिरानंतर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बेटक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजे 37 धावा. 12 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही टीम तयारीमध्ये राहायचे आपण. रिग्नेश पाटील फॅम टीम, रिग्नेश इलेव्हन राणाला आणि यश इलेव्हन चाविंद्रा. यानंतर होणारा सामना एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम पूर्णा आकाश पाटीलला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्याच्या रील्स सध्याच्या घडीला व्हायरल होत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. त्याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत चाविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. या वर्षी वन मॅन आर्मीचा रोल चाविंद्र टीम संघासाठी नेहमी करताना आपण बघितलाय. तर इथे आपण पाहतोय सामना. एका बाजूला खार्डी आणि दुसऱ्या बाजूला चाविंद्रा. चाविंद्राचे 2 संघ आजच्या दिवसामध्ये खेळत आहेत या स्पर्धेमध्ये. उद्या मित्रांनो देखील चांगले चांगले संघ आहेत. उद्या देखील विकीस्फोट चाविंद्र आहे. प्रांश इलेव्हन ठाकरेचा पाडा उद्या खेळेल. विनोदादा प्रतिष्ठान, हर्षित इलेव्हन, वंश इलेव्हन मालोडी, गावदेवी कोंबरपाडा, अद्वैत इलेव्हन पिंपलघर, हार्दिक इलेव्हन पिंपलघर, मिनेश इलेव्हन कारेली, बालाजी स्पोर्ट
मायरा इलेव्हन भादवड या उद्या संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न आणि मॅच फिनिश इथे केलेली आहे फलंदाज मानवने. तुला कॉंग्रॅच्युलेशन चाविंद्रा आणि हार्डल्या का आर एल स्पोर्ट खार्डी. यानंतर रिग्नेश इलेव्हन राहणार विपक्ष चाविंद्रा असे दोन तगड्या संघांमध्ये सामना होणार आहे. भावेश जोशी आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. चला चांगली फलंदाजी आपल्या मार्फत इथे पाहायला मिळाली आम्हाला.